मित्रांनो नमस्कार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावलेला आहे. आजपर्यंत ट्रम्प यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. बेकायदेशीर स्थलांतरितांचा प्रश्न, टेरिफ धोरण, ग्रीन कार्ड धोरण, H-1B व्हिसा असे निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसावरील फी मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतला. H-1B व्हिसावर वार्षिक $1,00,000 म्हणजेच सुमारे 88 लाख रुपये शुल्क आता आकारण्यात येत आहे. ट्रम्प प्रशासनाच्या H-1B व्हिसाच्या फी वाढीच्या निर्णयाचा फटका अनेक देशांना बसत आहे. आधी पाहूया H-1 व्हिसा काय आहे. H-1 व्हिसा म्हणजे अमेरिकेत खास कौशल्य असलेल्या परदेशी नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात काम करण्यासाठी मिळणारा व्हिसा आहे, जो तंत्रज्ञान, वैद्यकीय, गणित, औषध निर्मिती अशा क्षेत्रांसाठी महत्त्वाचा असून यासाठी पदवी आणि अमेरिकन कंपनीकडून नोकरीची ऑफर आवश्यक असते. अलीकडे यात नवीन नियम लागू झाल्याने भारतीयांना काही अडचणी येत आहेत. तरीही कुशल मनुष्यबळ आणण्यासाठी तो एक मार्ग आहे. यावरून आता अमेरिकेतील 20 राज्यांनी H-1B व्हिसा शुल्क वाढीच्या विरोधात कोर्टात खटला दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे. कॅलिफोर्निया या राज्याच्या नेतृत्वाखाली 20 अमेरिकन राज्यांनी एकत्र येऊन H-1B व्हिसावर वार्षिक $1,00,000 शुल्क आकारण्याचा ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाच्या विरोधात खटला दाखल केला. तसेच हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद हे राज्य करत आहेत. H-1B व्हिसा फी वाढीमुळे कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्र, प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य यांवरील आर्थिक दडपण वाढू शकते. ट्रम्प प्रशासनानं कोणतेही कारण न देता आणि काँग्रेसने केलेल्या अधिकारांच्या कक्षेबाहेर जात H-1B व्हिसा फी वाढीचा निर्णय घेतल्याचा दावा या राज्यांनी केला. H-1B व्हिसा फी वाढीला यापूर्वी US चेंबर ऑफ कॉमर्स, युनायटेड अँड ग्लोबल शपिंग एजन्सीने आव्हान दिलेलं आहे. अमेरिकन राज्यांना H-1B व्हिसा फी वाढीला आव्हान देण्याची वेळ आहे. 2024ला हाच H-1B व्हिसा मिळणारे 71% भारतीय होते, तर 2023ला 2,92,000 लोकांना हा व्हिसा मिळाला. 2022ला 3 लाख भारतीयांना हा व्हिसा मिळालेला आहे. पण ट्रम्प यांच्या H-1 व्हिसाच्या निर्णयामुळे पुढच्या निवडणुकीत त्यांच्या मतांवर परिणाम होऊ शकतो, कारण यामुळे आधीचे भारतीय याचा विरोध करू शकतात, जे आता स्थलांतरित आहेत. भारतातील अमेरिकन कृषी उत्पादनांवर सरासरी 37% टेरिफ आकारला जातो, तर अमेरिकेत भारतीय कृषी उत्पादनांवर 5.3% टेरिफ आकारला जातो. मात्र ट्रम्प यांच्या भारतावरील नवीन टेरिफमुळे हा टेरिफ 25% वाढलेला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता व्हिसासाठी अप्लाय करणारे विवाहित जोडपे आणि गर्भवती महिला यांची कसून तपासणी केली जाणार आहे. अमेरिकेमध्ये दिवसेंदिवस स्थलांतर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या स्थलांतराला आळा घालण्यासाठी आता ट्रम्प प्रशासनाने हे पाऊल उचललेलं आहे. दरम्यान याचा फटका भारतीय महिलांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे, कारण अनेक जण नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत असतात आणि त्यांचं कुटुंब भारतात असते. अशा वेळी अमेरिकेत जाणं आता अधिक कठीण होऊ शकतं. ट्रम्प यांच्या व्हिसा संबंधित निर्णयाबद्दल आपलं मत काय तेवढं कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.